विनापरवाना आयुर्वेदिक औषध कारखान्यांचे कनेक्शन पुण्याहून थेट शहाद्यापर्यंत। बोगस औषध प्रकरणी कारखाना चालकाला 3 दिवसात खुलासा सादर करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आदेश। शहादा येथील मलोनी शिवारातील विनापरवाना आयुर्वेदिक औषधी निर्माण करणाऱ्या कारखानदारास अन्न व प्रशासन विभागामार्फत आवश्यक त्या कागदपत्रांसह 3 दिवसात खुलासा करा अशी नोटीस बजावली असून या प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्याहून थेट शहाद्यापर्यंत पोहोचले आहेत। अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पुणे येथील कोंढवा परिसरात असलेल्या तायखे हेल्थ केअर कंपनीच्या मुख्य कार्यालयावर कारवाई करत मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त केल्यानंतर शहादा येथील कारखान्यावर कारवाई करण्यात आली। दरम्यान या प्रकरणात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। अन्न व प्रशासन विभागाला शहरातील मलोनी येथे विनापरवाना आयुर्वेदिक औषधे निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून सुमारे 7 ते 8 तास कारवाई करत 6,47,000 रुपयांचा कच्चा व पक्का मुद्देमाल तसेच यंत्रसामुग्री जप्त करून सील केले आहे। या प्रकरणी संबंधित कारखानदारास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने परवाना व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचा खुलासा 3 दिवसांच्या आत करावा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल अशी नोटीस बजावली आहे। दरम्यान पुणे येथील कार्यालयाने तायके हेल्थ केअर या औषध निर्माण कंपनीच्या कोंढवा परिसरातील मुख्य कार्यालयात छापा टाकून मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा व त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे। जप्त केलेल्या औषधांवर शहादा येथील खेतिया रोड नजीक मलोनी येथील तायके हेल्थ केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात औषधांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतच्या कारवाईच्या सूचना धुळे व नंदुरबार येथील कार्यालयात दिल्यानंतर मलोनी येथे कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी अद्यापपर्यंत कोणावरही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही। केवळ 3 दिवसाच्या आत खुलासा करावा अशी नोटीस बजावण्यात आल्याने सदरची कारवाई पारदर्शकपणे होईल का असा प्रश्न निर्माण झाला असून अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या विनापरवाना औषध निर्माण करणाऱ्या कारखाना चालकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करू नये अशी मागणी होत आहे। IND TV न्यूज साठी कार्यकारी संपादक नरेंद्र बागले यांचा स्पेशल रिपोर्ट।